नमस्कार मंडळी. मी प्रियंका पाटील, टेक तडका 24/60 वर तुमचं स्वागत आहे. आज आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आहे ॲपलबद्दल. म्हणजे विचार करा, ॲपल आता रिन्युएबल एनर्जीच्या जगात खूप मोठी झेप घेतोय. त्यांनी नुकतंच युरोपमध्ये तब्बल 650 मेगावॅटची पवन आणि सौर ऊर्जा खरेदी करण्यासाठी करार केले आहेत. ही प्रोजेक्ट्स म्हणजे एकदम लेटेस्ट आणि पॉवरफुल आहेत, म्हणजे लगेच चालू होणार आहेत. आणि यातून वीज ते कुठून वापरणार? तर थेट ॲपलच्या कस्टमर्सकडून. होय, तुम्ही ऐकलत ते खरं आहे. मॅकबुक्सपासून ते ॲपल वॉचेसपर्यंत सगळं मिळून कंपनीचा कार्बन फुटप्रिंटचा जवळपास 1/3 भाग हाच आहे. म्हणजे आपण जेवढं वापरतो तेवढी ऊर्जा क्लीन सोर्सेसमधून यायला हवी, बरोबर? आता युरोपमध्ये तिकडे सनी डेज कमी असले तरी ॲपलने ग्रीस आणि लाटवियामध्ये प्रत्येकी 110 मेगावॅटचे, स्पेनमध्ये 131 मेगावॅटचे आणि पोलंडमध्ये 40 मेगावॅटचे पॉवर प्रोजेक्ट्स घेतले आहेत. विंड पॉवर पण मागे नाही. रोमानियातून 99 मेगावॅट आणि इटलीमध्ये 129 मेगावॅटचा सोलर विंड पोर्टफोलिओ पण आहे. शा स आणि इतकंच नाही, ॲपल चीनमध्ये $150 मिलियन इन्व्हेस्टमेंट पण करतोय, ज्यामुळे त्यांचे सप्लायर्स पण रिन्युएबल एनर्जीकडे वळतील. सध्या चीनमध्ये 90% पेक्षा जास्त प्रोडक्शन रिन्युएबल एनर्जीवर चालतंय. कमाल आहे की नाही? पण एक गंमत ऐका. हे सगळं ॲपलने त्यांच्या युरोपियन वेबसाईटवर सांगितलं, पण अमेरिकेच्या प्रेस साईटवर याबद्दल काहीच नाही. आधी तर ते तिथे पण सांगायचे. कदाचित त्यांना अमेरिकन ॲडमिनिस्ट्रेशनचा राग पत्करावासा वाटत नसावा, जे रिन्युएबल एनर्जीबद्दल थोडेसे अँटागोनिस्टिक आहेत. पण एकंदरीत टेक कंपन्यांसाठी रिन्युएबल एनर्जी, खास करून सोलर आणि विंड, हे आता चीप आणि बेस्ट ऑप्शन बनला आहे. मायक्रोसॉफ्ट आणि मेटा पण यात मागे नाहीत. त्यांनी पण खूप मोठी गुंतवणूक केली आहे. सोलर आणि विंड एनर्जी स्वस्त आहे, कोल आणि नॅचरल गॅसपेक्षा पण स्वस्त. आणि जेव्हा आपण त्यात बॅटरी पण जोडतो तेव्हा 24/7 पॉवर सप्लाय मिळतो. मस्त. दुसरी गोष्ट म्हणजे स्पीड. सोलर फार्म्स खूप लवकर तयार होतात, फक्त 18 महिने लागतात. टेक कंपन्या ज्या डेटा सेंटर्स आणि AI ऑपरेशन्ससाठी सतत एनर्जीच्या मागे धावत आहेत, त्यांच्यासाठी हा स्पीड खूप महत्त्वाचा आहे. रॉकेट. म्हणजे ॲपलचं हे पाऊल खरंच कौतुकास्पद आहे. तुम्ही काय म्हणता याबद्दल? मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत टेक तडका 24/7 ला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.